तर पुनश्च एकदा आजच्या दिवसाला सुरुवात होते. पहिलाच सामना तुमच्या भेटीला येतो. एका बाजूला यंगस्टार कुडूस ज्या संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचं पसंत केलंय, बॅटिंग करिता आमंत्रित केलंय. सोपान स्मृती दुपारी पाडा संघाला दोन्ही संघाचे अतिरिक्त प्लेयर हे कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असायला हवेत. खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल या दोन्ही संघांच्या माध्यमातून. तर सोपान स्मृती संघाचा एक्स्ट्रा प्लेयर जो पाठवायचा आहे. तर यंगस्टार कुडूस वर्सेस सोपान स्मृती दुपारी पाडा जो मुकाबला आपण या मैदानाच्या आतमध्ये आता पाहणार आहोत. सकाळचं सत्र आपण पाहत आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचं पसंत केलं आणि त्यासाठी तर एक नव्या जर्सीमध्ये आपण यंगस्टार कुडूस टीमला देखील पाहत आहे. खूप चांगली प्लॅनिंग केले, खूप चांगल्या प्रकारची रणनीती आखली गेली असेल. सामन्याची परिस्थिती, हवामान, खेळपट्टी आणि प्रतिस्पर्धी संघाची ताकद आणि कमजोर बाजू या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास दोन्ही संघाच्या संघनायकांनी केला असेल आणि त्यानुसार मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं उपस्थित सर्व खेळाडू, मान्यवर आणि ग्रामस्थांचं या मैदानावरती सहर्ष स्वागत करतोय. ओम साई मूवीज च्या माध्यमातून आपण जे क्रीडा श्रोते या स्पर्धेतील मॅचेसचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं देखील हृदयाच्या अंतकणातून सहर्ष स्वागत असेल. खूप सुंदर स्पर्धा, गोलाकार असं हे मैदान आणि त्याच मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. दादू स्पोर्ट्स चषक 2026 वर्ष 3रे. सर्व स्वयंसेवक मी विनंती करेन की आपण सीमारेषेवरती जाऊन तैनात राहायचं आहे. सीमारेषेच्या पलीकडे जो आमचे ऑफिशियल राहुल अहिरे सर आणि योगेश धोदडे सर देखील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. त्यांना देखील शुभेच्छा असतील आजच्या दिवसाकरिता. खूप सुंदर स्पर्धा आपण पाहत आहे. दर्जेदार स्पर्धेचं आयोजन, मोठ्यातल्या मोठ्या जागेमध्ये आनंद देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि तो क्रिकेटचा थरार या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू घेता येईल.
ओमसाई मूवीज सिद्धेजी पाटील अँड कंपनी देखील रेडी असेल, त्यांना देखील धन्यवाद देऊयात. कारण आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना खऱ्या अर्थाने एक पडद्यावर आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. खूप सुंदर मॅच पाहायला मिळेल. पहिला सामना जो उद्घाटनीय सामना असेल. चला सुरुवात करायची. तर जाऊया मैदानाकडे वलयात. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहाल तर सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर जो गोलंदाज तर तन्मय जो बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल. खूप सुंदर सुरुवात तन्मयला देखील करावी लागेल, कारण त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे. गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावरती घेईल. सुरुवात होईल आजच्या या पहिल्या सामन्याला. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील या मॅचकरिता, कारण हा सामना जिंकून सेकंड फेरीमध्ये अगदी दिमाखात प्रवेश करायचा. दोन्ही संघांनी मात्र रणनीती आखली गेले, तिची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात या मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. दोन्ही बॅटर सज्ज असेल. एका बाजूला मनीष वलटेला तुम्ही पाहताय, दुसऱ्या बाजूला राजेश वलटेला तुम्ही पाहताय. खूप सुंदर सुरुवात करावी लागेल. तर जशी या मॅचला या इनिंगला सुरुवात जरूर झाले. या पण या पहिल्या इनिंगकरिता कॉम्बॉक्समध्ये आपण बदल करणार आहोत. मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय पिंपरोलीकरांचा गोड आवाज मिस्टर मनोज बुंदे सरांना. धन्यवाद. धन्यवाद सचिन नांगरे सर. पहिलीच फाईट ती आज आपण पाहतोय. इथे नो बॉलचा इशारा पंचाच्या. नो बॉल. आजच्या दिवसामधला पहिला सामना तो तिथे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये गोलंदाजाने चुकी केली. फ्रीडचा बॉल उडवलाय, चेंडू हवेत, निघून जाईल सरळ मैदानाच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे. षटकार 6.
आजच्या दिवसामधला पहिला सामना तो तिथे आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला सोपान स्मृती दुपारेपाडा संघ आपण पाहतो आणि त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर यंग स्टार कुडूस अशी फाईट ती तिथे आपल्याला पाहायला मिळते. फ्रीडच्या बॉलला षटकार आला. यावेळेस खोदून काढण्याचं काम झालंय. ब्लॉक होलचा बॉल हाताळला गेला होता. अगदी जवळ विकेटचा चेंडू होता. एक धाव तोपर्यंत पूर्ण झाली. पहिल्याच मॅच मध्ये पाहूया कशा पद्धतीचा खेळ होईल. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर आई गावदेवी तेळसे संघाला आपण पाहिलं क्वालिफाय झाला या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि आज कुठला संघ क्वालिफाय होईल? WCA वाडा क्रिकेट असो. इथे फटका चांगला आहे. काय ड्राईव्ह केलं गेलंय. बॉल निघून जाईल सरळ. दन 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 करत चौकार 4. सोपान स्मृती दुपारेपाडा संघ खूप चांगल्या पद्धतीने एका बाजूला आपण पाहतो मनीष आणि त्याच्या साथीला राजेश आणि तन्मय त्याला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय. पहिल्याच मेंडेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तिथे मात्र हाणामारी ती पाहायला मिळते. चौकार आलाय. त्याच्यानंतर थोडासा बदल चेंजेस ते तिथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि तदनंतर पुनश्च एकदा तन्मय बॉलिंग ट्रॅकवरनं. हा बॉल यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे. खेळाडू कक्षाच्या अगदी नजदीक हा बॉल होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या 2च्या मदतीने धावफलक 14 आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. सोपान स्मृती दुपारेपाडा संघ पाहूया पहिल्या सत्रामध्ये किती धावा तिथे या पूर्वार्धाच्या खेळामध्ये जमवेल आणि तिथे यंगस्टार कुडूस या संघाच्या समोर किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल. पहिल्या धावेचा प्रयत्न तो तिथे सक्सेसफुल झालाय आणि जर आपण पाहिलं तर षटक समाप्तीची घोषणा पंचाच्या माध्यमातून येते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सोपान स्मृती दुपारेपाडा संघ जाऊन पोहोचला 15 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक 15 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आणि एक धाव. स्वयंसेवकांचा विचार केला गेला या स्पर्धेच्या निमित्तानं तर आदेश लहांगे अगदी सकाळच्या सत्रापासून तिथे तग धरून बसलेत. एकटं का होईना तुम्ही चेंडू मैदानाच्या बाहेर गेलेले आडवेन आणि ते देईन त्याच्याकरता त्यांचंही कौतुक. इथे बॉलला उडवलंय. चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषा बाहेर. षटकार 6. थँक यू. बॉलर्स नेम शोएब.
शोएबच्या विरोधात इथे पुनश्च एकदा आक्रमण केलं गेलंय. चेंडू पर्याय नाहीये, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. चौकार 4. हा बॉल घ्या जुना. धावसंख्येचा विचार केला गेला तर 26 आकड्यावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. पहिलीच मॅच आणि त्या पहिल्या मॅचचा पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. सोपानस्पती दुपारेपाडा संघ एका बाजूला मनीष आणि त्याच्या साथीला राजेश हे दोघेही चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. मनीष जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीची फलंदाजी तिथे पहिल्या मॅच मध्ये करायला हवी, इथे पुनश्च एकदा पर्याय नाहीयेत सातत्यानं क्षेत्ररक्षकांकडे. गॅप शोधले जातात क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरनं. चौकार 4. धावसंख्येचा विचार केला गेला तर 30 धावा स्कोर कार्डवर. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 4च बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. आतापर्यंतचा विचार केला या ओव्हरमध्ये 1 षटकार आणि 2 चौकार आलेत. मागच्या ओव्हरमध्ये 1 षटकार आणि 1 चौकार आला होता. शोएबवर आक्रमण. इथे यावेळेस गुट्टा टेक फटका जरूर खेळायचा होता. चेंडू हवेत. तिथे जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील, फेकी करतील. 1 धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने आता 31 धावा स्कोर कार्डवर. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. चांगल्या फाईट पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. जर आपण पाहिलं पहिला सामना यंगस्टार कुडूस आणि सोपानस्पती दुपारेपाडा आपण पाहतोय. याच्यानंतर ओम स्वस्तिक 11 सारशे आणि अन्वी 11 मुसारणे अशी फाईट आपण पाहणार आहोत. तिसरा सामना शिवंजय आलमान आणि दिनकर पाडा आणि तदनंतर ओम 11 कोंडले आणि उर्वी 11 नाणे आणि 5वा सामना गावदेवी गुहीर वर्सेस उमर 11 वडवली. अशा फाईट त्या आपल्याला मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या 31 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते ती सोपानस्पती दुपारेपाडा. चला तिसरा षटक यंगस्टार कुडूस टीम आपल्याला लवकरात लवकर तिथे मार्गस्थ करायचंय. बॉलर्स नेम तन्मय, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या. टोटल जर आपण पाहिलं 31 धावा स्कोर कार्डवर. तन्मयच्या षटकामधला पहिलाच बॉल. इथे पुनश्च एकदा चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षक ते अपुरे पडतायत चेंडूपर्यंत जाण्यासाठी आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 1 धाव ती त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दादू स्पोर्ट्स कांबारे चषक 2026 आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये खूप सारी मेहनत घेत आहेत. तिकडे आदेश लांगे स्वयंसेवकाची भूमिका, इकडे बाउंड्री लाईन आखण्याकरता भावेश घाटाळ आपल्याला पाहायला मिळतात. इथे जर आपण पाहिलं जे आधीच फलंदाजी चांगली होती त्याच्यात फुलटॉस बॉल इथे जर हाताळले तर मग ते चेंडू जातात मैदानाच्या बाहेर. षटकार 6.
थँक्यू. विहार स्ट्रायकरचे संघमालक मनोज वलटे इथे उपस्थित आहेत. त्यांना आयोजकांच्या वतीनं विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. यतीश गोरे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वाडा तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर जर तुम्ही जेल घेतला, षटकार आला, त्या षटकारावर मैदानाच्या बाहेर जेल घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. युवा नेते यतीश गोरे. पाहूया तन्मय. षटकार आल्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलंय त्याने. 2 बॉल डॉट हाताळले गेले होते. हा बॉल जोपर्यंत फील्ड होईल 1 धाव तोपर्यंत कंप्लीट झाली. आणि धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा स्कोर कार्डवर. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल त्याच्यावर केलंय आक्रमण. चेंडू मैदानाच्या बाहेर जेल घेतला तर 100 मिळतील. पण कोण आहे तिथे? अक्षय भोईर आहेत. तिथे षटकार आला आणि या षटकाराच्या माध्यमातून 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 45 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. सोपान स्मृती दुपारेपाडा. पहा 2 ओव्हर शिल्लक राहिल्यात. या 2 षटकानंतर ओम स्वस्तिक 11 सारशी आणि अन्वी 11 मुसारणे दोन्ही कॅप्टन आपल्याला टॉस करण्याकरता इथे टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. तीन ओव्हरचा खेळ तर संपलाय. 45 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 षटकार तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. बॉलर्स नेम आसिफ. यंगस्टार कुडूस. पहिलाच बॉल तिथे जर आपण पाहिला तर लॉंग ऑफ कडे चाललाय. 1 धाव तोपर्यंत तिथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी 2च फलंदाज टिकून खेळ करतात. एका बाजूला मनीष वलटेला आपण पाहतो आणि त्याची साथ राजेश खूप चांगल्या पद्धतीने देत असताना दोघांची पार्टनरशिप खूप चांगली झाली. 46 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉलही पडला. अजूनपर्यंत विकेट पडली गेलेली नाही. एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये सोपान स्मृती दुपारेपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल जर आपण पाहिला तर यावेळेस मात्र समोर खेळला गेलाय. 1 बाउन्स निघून जाईल. सीमा रेषा पार. चौकार. इथे मात्र चांगल्या पद्धतीचा फटका अगदी समोर खेळला गेलाय आणि 4 धावा तिथे मात्र मिळतील. या चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड 50 अर्धशतक संघाचं पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत आणि शरीराच्या सहाय्याने बॉलला स्टॉप केले गेले. मनोजी वलटे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्टेजवर ते आपल्याला पाहायला मिळतात. मनोजी वलटे वेलकम. इथे मात्र परतावं लागतंय. पहिला विकेटचं पतन झालंय. राजेश परतीच्या प्रवासाला आणि धावसंख्येचा विचार केला गेला तर 51 धावांवर पहिली विकेट पडली आहे.
वन डाऊनचा बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली खेळी झाली राजेश यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. आता मनीष आणि त्याच्या साथीला राहुलला चांगली साथ द्यायला लागेल. बॉलचा विचार केला गेला तर चौथ्या षटकामधल्या 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, तेवढाच जर आपण पाहिलं तर 1 धाव अगदी तिथे खोदून काढण्याचं काम झालंय. चांगला बॉल होता. अगदी आता जसं दुपारचं सत्र येईल नेक्स्ट स्टॉल ते आपल्याला पाहायला मिळतात. इथे स्टेजच्या अगदी डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर तिथे भोजनाची व्यवस्था जी आमच्या महिला भगिनींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अगदी योग्य दरामध्ये, स्वस्त दरामध्ये 100 रुपयामध्ये तिथे आपल्याला भोजन ते मिळते. जे कोणी खेळाडू असतील आपण तिथे त्या भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. अनेक स्टॉलही ते आपल्याला पाहायला मिळतील. जसं दुपारचं सत्र येईल थंड पेयाचं जी गाडी आहे तीही तिथे आता दाखल झाली आहे. वडापावचे स्टॉल तेही असतात. गोलेवाले दादा तेही आपल्याला पाहायला मिळाले होते 2 दिवस. इथे क्षेत्ररक्षकाला दिलाय गुंगारा, बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्येचा विचार केला गेला तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा त्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल ते आता शिल्लक राहिलेत आणि ते 6 बॉल हाताळण्याकरता नवीन गोलंदाज कुठला बॉलिंग ट्रॅकवर येईल ते आपण पाहूयात. चला शेवटच्या ओव्हरला इथे लगेच सुरुवात करा. 56 धावा आहेत, एक चांगली टोटल, एक चांगला फाईट स्कोर तो सुपा स्मृती दुपारेपाडा संघाच्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. यंगस्टार कुडूस संघाच्या माध्यमातून विशाल आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरनं पाहायला मिळतोय. मनीष ऑन स्ट्राईक. इथे मनीष वल्टेच्या बॅट मधून आणखी एक तडाखा. पहिल्या बॉलला आसमान दाखवले गेले विशालला. षटकार 6. पहिल्याच बॉलला मात्र आसमान दाखवलं गेलं. विशाल जसा बॉलिंग ट्रॅकवर आला त्या बॉलला सरळ फेकून दिलं षटकारासाठी आणि 62 धावा त्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. मनीष वल्टेची बॅट चालली आज या पहिल्या मॅच मध्ये. दुसरा बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल आहे. 1 बाउन्स निघून गेला तिथे सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू जयवंतजी घाटाल. आपल्याला विनंती आपण यायचंय. मंचावरील उपस्थित मान्यवर मनोजजी वल्टे यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान तो जयवंत घाटाळ आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करायचा आहे. पहिल्या बॉलला षटकार आलाय. दुसऱ्या बॉलला आपण चौकार पाहतोय. इथे मनोजजी वल्टे यांचा यथोचित मानस सन्मान तो जयवंतजी घाटाळ यांच्या माध्यमातून मुख्य मंचावरनं केला जातोय. मनोजजी वल्टे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दादू स्पोर्ट्स कांबारे.
चषकाच्या निमित्ताने इथे मात्र परतावला गेला होता क्लीन बोल्ट. दरम्यान मंचावर आपण स्वागत आणि सन्मान पाहतोय. मनोज जिवलटे यांचा यथोचित मानसन्मान तो इथे जयवंतजी घाटा यांच्या माध्यमातून केला जात असताना दादू स्पोर्ट्स कांबारेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. मनीष मात्र माघारी परतला गेला. मात्र ज्या सुपास्पती दुपारेपाडा संघाकडनं तो खेळला त्या टीमला मात्र एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये तो मात्र घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 66 एक मोठा टोटल पर्यंत नेऊन ठेवलाय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 बॉल शिल्लक राहिलेत. ते मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जसा निसटला गेला होता पहिल्या जावेचा प्रयत्न आणि तिथे परतावा लागेल फलंदाजाला परतीच्या प्रवासाला. विकेट. नवीन बॅटर चिराग मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे. निघून जाईल सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी. षटकार 6. चांगली टोटल 72 धावा पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढचा चेंडू कशा पद्धतीने इथे डिलिव्हर्ड केला जाईल. खूप चांगली टोटल तिथे आपल्याला जर आपण पाहिलं राहुल त्याच्या बॅट मधून षटकार आणि इथे चेंडू मागच्या बाजूला चाललाय. स्लिपचा खेळाडू तो बीट होतोय. चेंडूला गती आहे. चेंडू मागे चाललाय. सीमारेषा पार. चौकार 4. सत्याहत्तर धावा जिंकण्यासाठी आवश्यक असतील यंगस्टार कुडूस या संघाला. 77 टू विन असेल आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल या ऐकूया आवाज वाडा तालुक्यातील एक बुलंद आवाज सूरज पाटील सरांचा. धन्यवाद. तर नक्कीच या ठिकाणी मॅच पाहता आपण दुपारेपाडा वर्सेस यंगस्टार कुडूस आणि टॉस विन यंगस्टार कुडूस आणि फिल्डिंग त्यांनी मात्र चूज केली होती.
त्यानंतर पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना आपण पाहिलं दुपारी पाडा टीमला अप्रतिम बॅटिंग केली. 49 धावांची इनिंग नाबाद साकारली ती मनीष वलटे यांनी. सॉरी बाद झाले होते, परंतु 49 धावा या 77 धावा उभारताना खूप मोठं मोलाचं योगदान. पहिल्या 2 ओव्हरला राजेश वलटे अप्रतिम आता बॅटिंग करताना मनीष 31 धावांची पार्टनरशिप. सुरुवात खूप चांगली दमदार झाली आणि त्यानंतर धावा थांबल्याच नाहीत. 15, 16, 14, 11 आणि अंतिम षटकात तब्बल 20 धावा आल्या. 76 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आणि 77 धावांचं टार्गेट विजयाकरिता पुढे ठेवलं ते यंगस्टर कुडू संघासमोर. दादू स्पोर्ट कांबारे वाडा तालुक्यातील अनेक स्पर्धा होतात, परंतु या स्पर्धेनं आकर्षण घेतलं. प्रेक्षकांमध्ये मात्र चर्चा होती या स्पर्धेची आणि अंतिम स्वतःमध्ये या ठिकाणी स्पर्धा येते. उद्या मेगा फायनल ग्रँड फिनाले पाहायला मिळेल. मनोजी वलटे मॉर्निंग क्लब सदस्य आपलं हार्दिक स्वागत असेल. नरेशजी घाटाळ या ठिकाणी आपली मंचावर वाट पाहतील. हा सामना संपल्यानंतर आपण पोहोचायचं आहे. बघूया दुपारपाडा संघ धावा तर करतायत, परंतु 76 धावा ठोकण्याची धमक यंगस्टार कुडूस या टीममध्ये सुद्धा आहे. 1 लाखाची स्पर्धा, चॅलेंजर ट्रॉफी, हमरापूरचं मैदान आणि त्या मैदानामध्ये क्वालिफाय झाला होता यंगस्टार कुडूस संघ. अनेक रील्स व्हायरल झाल्या होत्या, फेमस झाला होता तो म्हणजे त्या रील्समध्ये त्या टीमचा करता धरता कैश पटेल. टीम उभं करताना तब्बल 7 ते 8 वर्षापासून यंगस्टार कुडूस संघाचे अगदी बघितलं एंट्री फी भरण्यापासून हे सांभाळलं गेलंय. तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे रवींद्रजी खांजोडे यांना देखील विनंती करतोय की आपण या मुख्य क्रीडा मंचावरती तुमचं देखील हार्दिक स्वागत असेल. तर आता एकंदरीत बघितलं आपण धावसंख्या 76 ठोकायची आहे. सगळ्या प्रेक्षकांचं मी समालोचक सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य शिव सर्वदा विघ्नहर्ता गणपती बाप्पांना अभिवादन करून या ठिकाणी आजच्या स्पर्धेच्या समालोचनाला सुरुवात करत आहे. दर्जेदार स्पर्धा वाडा टेनिस वाडा क्रीडा असोसिएशनच्या अगदी संयुक्त विद्यमाने दादू स्पोर्ट कांबारे या ठिकाणी उभारतायत एक मोठा दिग्गज टेनिसचं विश्व. लाखाची स्पर्धा, 77 धावांचं लक्ष आता मात्र यंगस्टर कुडू संघासमोर आहे. पहिल्या ओव्हरला सुरुवात, गोलंदाज बॉलिंग मार्कवर पहिलं षटक घेऊन येतील. बोलस नेम चिराग. स्ट्राईकला आपण पाहते अभिलाष पाटीलला, नॉन स्ट्राईक एंडला रघुवीर यांना. रघुवीर आणि अभिलाष ही जोडी जर धावसंख्या 30-35 ची पार्टनरशिप करू देत आहेत तर मात्र हा सामना अंतिम षटकामध्ये खूप लज्जतदार आणि खूप टफ फाईटवाला बनेल. पहिला षटक, गोलंदाज चिरागची काय भूमिका असेल. पहिला बॉल आणि इथे बॉल सीमेकडे निघालाय. माननीय राकेशजी भोईर यांचं आगमन झाले, युवा उद्योजक. बाउंड्रीनं मात्र स्वागत केलं गेलंय. चौकार पहिल्या बॉलला येतो यंगस्टर कुडूस टीमकडनं. 77 धावा करायच्या, 76 धावा पहिल्या इनिंगला ठोकल्या गेलेल्या आहेत. 77 टू विन आणि चौकार. सुरुवात चांगली आहे. पहिल्या ओव्हरला 15 धावांचं टार्गेट मनामध्ये ठेवून मात्र सुरुवात म्हणावी लागेल का ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग दुपारपाडा टीमनं 15 धावा घेतल्या होत्या. 5 बॉल शिल्लक राहत आहेत. गोलंदाज चिराग बॉलिंग मार्कवर तयार अभिलाष करिता. अभिलाषकडे तेवढे फटके आहेत गॅपनं खेळण्याचे. आणि इथे पाहिलं आपण तर स्क्वेअर लेग डीपला पुल केले बॉलला. बॉल निघाला सीमारेषेकडे. पंचांचा इशारा येतोय. चौकार 4. दादू स्पोर्ट बाउंड्री. थँक्यू. सलगच्या 2 बॉलवर 2 चौकार मात्र ठोकलेले आहेत अभिलाष पाटील. यंगस्टर कुडूस टीमकडनं अफलातून बॅटिंगला सुरुवात झालेली आहे. भारतीय जनता पार्टी भाजपा युवा मोर्चा वाडा तालुका अध्यक्ष यतीजी गोरे यांच्याकडे प्रेक्षकांना षटकाराचा कॅच घ्या, 100 रुपये मिळवा. इथे पाहिला आपण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. अपील तर जरूर झाला होता. पंचांनी मात्र या ठिकाणी अपील तेवढंसं ग्राह्य धरलेलं नाहीये. डॉट बॉल झालं होतोय. 2 चौकार येत आहेत. थोडीशी मनाला समाधानकारक कामगिरी चिरागची असेल, परंतु 8 डावा त्यानं खाल्लेले आहेत पहिल्या 3 बॉलला. बरोबर रनरेटनं वाटचाल यंगस्टर कुडूस संघाची बरोबरीने वाटचाल करतायत. पुढचा बॉल चिराग दुपारपाडा टीमकडे घेऊन येतोय. फुलरेंचा बॉल खेळण्याचा प्रयत्न अगदी
खोल टप्प्यात चेंडू यावेळेस लगातार 2 बॉल डॉटही आलेत. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बघितलं आपण तर कन्सिस्टन्सीला खूप महत्त्व राहतंय. किती तुमच्यावर मोठे फटके बसले यापेक्षा यानंतर तुम्ही काय करणार त्यावर मात्र समीकरणं खूप महत्त्वाची असतात. जिद्दीचं क्रिकेट लागतं आणि जिद्द बाळगली चिरागनं. 2 बॉल डॉट काढले पण अभिला आज्जानं 2 चौकारी ठोकलेत. पुढचे अजूनही पाहत आहेत 2 बॉल बाकी. अगोदरच शफल झाला, दिशा दाखवली आणि इथे स्लोअर वनचा वापर केलाय. बॅटची एज आणि शॉर्ट लॉंग स्टॉपकडे मात्र कॅच टिपली. विकेट. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय यंगस्टरकडून टीमला. मॅच भारी होईल. पाहत राहा एकत्र. बघूया यतीश गोरे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वाडा तालुका अध्यक्ष एक मोठी स्पर्धा घेऊन येत आहेत. नाईट टुर्नामेंट. अगदी बघितलं आपण मार्च महिन्याच्या एंडिंगला ती स्पर्धा पाहायला मिळेल. बक्षीस असेल 1,50,000. प्रथम पारितोषिक फर्स्ट प्राइज 1,50,000 रुपीज. द्वितीय पारितोषिक 1,00,000. सेकंड प्राइज 1,00,000. थर्ड प्राइज 70,000 70,000 आणि चौथं पारितोषिक 50,000 आणि पाचवं पारितोषिक 30,000. अशी 1,50,000ची फर्स्ट प्राइज असलेली ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंट मार्च एंडिंगला भाजपा युवा मोर्चा यतीश गोरे घेऊन येत आहेत आपल्या भेटीला. धन्यवाद. जाऊया मॅचकडे. सामना रंगतदार. पहिले 2 चौकार, त्यानंतर 2 बॉल डॉट, त्यानंतर विकेट. कमबॅक केलंय चिरागनं. दुपारपाडा टीम. शॉट खूप चांगला आहे. आल्याबरोबर प्रहार केलाय. तन्मयच्या बॅटमधनं बॉल निघालाय सीमा रेषेकडे. पार होतोय ऑन साइडला डीप वायडी लॉंगॉनला. चौकार. 4 ओव्हरची सांगता. पहिल्या ओव्हरला धावा बनतायत. पॉवर प्ले मध्ये खेळताना 77 धावांचं लक्ष असताना 12. थँक्यू. मार्चमध्ये आपण डे नाईट टुर्नामेंट जरूर पाहाल. याच मैदानामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वाडा तालुका अध्यक्ष यतीश गोरे यांची स्पर्धा. 1,50,000 प्रथम पारितोषिक. फायनलच्या दिवशी लावणे असणारे लावणी धमाका राधा मुंबईकर याच मैदानात पाहायला मिळणार आहेत मार्च एंडिंगला. 1,50,000 नाईट टुर्नामेंट. प्रत्येक कॅच करता यतीश गोरे यांच्याकडनं आत्ताच्या स्पर्धेला या चालू असलेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा षटकार ठोकल्यानंतर बाउंड्रीच्या बाहेर पब्लिकनं कॅच घ्या. फक्त तो प्रेक्षक हा प्रेक्षक असला पाहिजे, तो खेळाडू नसला पाहिजे. 100 रुपये कॅश प्राइज. बक्षीस वाढत जाईल. उद्या मेगा फायनल जरूर या. फुलटॉस बॉलवर रघुवीर पाहत राहिले. नो बॉल होता. चान्स होता षटकार ठोकायला. मोका था गवा दिया. आणि इथे पाहताय आपण नो बॉल. पंचांचा इशारा. फ्री हिट. पहिल्याच बॉलला धावसंख्या 13. धावसंख्या फळकावर अगदी बघितलं 19 वर जायला खूप संधी होती, परंतु इथे स्कोर थांबला. षटकार बसला नाही. षटकाराचाच बॉल होता. नो बॉल. फ्री हिट. आता मात्र फ्री हिट येईल आणि त्या फ्री हिट वर हिट बसेल की डॉट होईल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर लोकेश. आज पहिलाच बॉल हातात नो बॉल टाकलाय, पण लोकेश खूप चांगला गोलंदाज आहे. तरी दाखवून देईल का आपली बॉलिंग. आणि हा बॉल निघालाय. फ्रीटचा बॉल. बॅकवर्ड डी पॉइंट फाईन झोन मध्ये चौकार. थँक यू डीजे. बघितलं आपण तरी इथे 17 धावचा आकडा येतोय. खतरा मात्र आहे अजूनही. 77 धावा करायच्या आहेत. 17 धावसंख्या आली आहे. 7-7 वर पोहोचायचंय. 1-7 व्हायला वेळ लागणार नाहीये. त्यामुळे खेळ दुपारी पडला सुद्धा जागता पारा द्यावा लागेल.
रघुवीर बॅटिंग स्टान्सवर तयार. ही जोडी सुद्धा अफलातून आहे. पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करतील गोलंदाज. या ठिकाणी लोकेशचा पुढचा बॉल. बॅटच्या रडार मध्ये बॉलला सापडू दिलं नाहीये. खूप रायझिंग बॉल होता परंतु पेस कमी होता. बॅटर या ठिकाणी तेवढ्या गतीनं धावसंख्या टोकण्याच्या प्रयत्नात होता. चॅलेंजर ट्रॉफी गाजवली होती. रघुवीरनं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता. क्वालिफाय मॅच केली होती. त्याची क्षणचित्र या ठिकाणी तो दाखवून देईल का छाप. लेफ्ट हँड बॅटरला साजेसं खेळपट्टी आहे. दादू स्पोर्ट कांबेरेचं हे मैदान. गोलंदाज तयार लोकेश. एकदा नाही दोनदा नाही कॅचला संधी होती ती हुकली आहे आणि जीवनदान दिले कुणाला रघुवीरला. काही क्षणाला काय घडेल सांगता येणार नाही. कालचा रेकॉर्ड अर्षद मेमन होंडो गुजरातच्या अगदी खेळपट्टीवर जाऊन इतिहास रचलाय. 35 धावांवर असताना कॅच सोडली गेली आणि 33 बॉल 123 धावांची इनिंग खेळलाय वाघ. पुन्हा एकदा खेळ जागा झालाय होंडो. पूर्वीचा होंडो पुन्हा एकदा गुजरातमध्ये मात्र काल खेळताना पाहायला मिळालाय. क्रिकेट आहे. कधी तुमच्यातलं क्रिकेट पुन्हा एकदा कमबॅक करू शकतं सांगता येणार नाही. टेनिस बॉलचं क्रिकेट आहे. व्हॉट अ शॉट. टायमिंग या ठिकाणी परफेक्ट. बॉलला फेकून दिलाय तन्मयनं. तर नितीनजी भोईर आणि प्रल्हादजी फडवल यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आपण या मुख्य क्रीडा मंचावरती तुमचं देखील दादू स्पोर्ट्स कांबारे ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. वेलकम. मित्र परिवारांचं आगमन होते. आपलं हार्दिक अधिक स्वागत. दादू स्पोर्ट कांबारे. दर्जेदार भव्य दिव्य लाखाची स्पर्धा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. लाख मोलाची मेहनत दादू स्पोर्ट कांबारेकरांची. यतीजी गोरे साहेबांनी या स्पर्धेला पब्लिकला बक्षीस सुद्धा देताना स्पर्धा मात्र मोठी केली आहे. कॅश पकडा षटकाराचा 100 रुपये मिळवा. नाव नोंदणी नक्कीच करा. यतीजी गोरे जेव्हा या ठिकाणी पोहोचतील त्यावेळेस तुम्हाला अगदी बक्षीस कॅमेरामध्ये दिलं जाईल. प्रत्येक प्रेक्षकाला वाटतं आम्ही सुद्धा कॅमेरामध्ये यावेत त्यासाठी कॅश पकडा. टायमिंग स्ट्रोक जरूर आहे परंतु कॅश लांब राहील की कॅश घेतला जाईल. प्रयत्न फसलेला आहे. बॅकअप एवढा लेट आला. त्याच्या बाजूला उभं राहणं गरजेचं होतं. मागे पुढे 2 फिल्डर राहिले असते कॅच झालाही असता. जीवनदान मिळालंय दोन्हीही बॅटरला. आता घातकी ठरतील का. दुपारे पाडा थोडंसं मात्र खराब फिल्डिंग. धावसंख्या फलकावर 25. रन रेट बरोबर आहे. दुपारे पाड्याच्या तोडीस तोड धावसंख्या घेतली आहे. 11 बॉल आणि 25 धावा आहेत. या बॉलला जर षटकार आला तर अगदी दुपारे पाड्याच्या 31 धावा होत्या 2 ओव्हरला. मनीष वल्टेनं जी बॅटिंग केली त्याच पद्धतीनं तन्मय रघुवीर यांची बॅटिंग मात्र तळपताना पाहायला मिळते. अभिलाषनं वेळ स्टार्ट करून दिला होता. पहिल्या 2 बॉलला 2 चौकार. ऑन साइडला शॉट आणि इथे मात्र पकडली जाते कॅच. ताकद नव्हती शॉट मध्ये. रघुवीर बाद होतोय. दुसरा धक्का. धावसंख्या 25 असताना यंग स्टार कुडूस टीमला पात्र एकत्र. सामना भारीच आहे. 77 धावांचं लक्ष आता पोहोचलेले आहेत 25 वर. दादू स्पोर्ट कांबारे पहिला सामना आजच्या डे मधील. तर या ठिकाणी संदीपजी दलवे आणि जयरामजी उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती करेन की आपण मुख्य क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तदनंतर नितीनजी भोईर आणि प्रल्हादजी पडवल आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील सन्मानानं आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तुमचं प्रथम शब्द फुलाने सहर्ष स्वागत. ओम स्वस्तिक 11 सारसी टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचवा. फायनल कॉल. आणि अन्वी 11 मुसारने कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये त्वरित पोहोचा. शेवटचा अंतिम कॉल टॉस साठी. सारसी टीम कॅप्टन आणि मुसाने टीम कॅप्टन आलेत का. मुसाने टीम कॅप्टन पोहोचलेले आहेत. सारसी आपण रिपोर्टिंग करा. टॉस बॉक्स मध्ये त्वरित कर्णधार पाठवा. 25 धावा पहिल्या 2 ओव्हरला. रघुवीरच्या बॅटमध्ये 1 चौकार आणि 1 सिंगल काढून परतला. 2 षटकार रघुवीरच्या बॅटमध्ये कमी पडले. रघुवीरच्या बॅटिंगनं जर धावसंख्या 15-20 आली असती ही धावसंख्या पुढे फाईट द्यायला टक्कर द्यायला थोडंसं मात्र रन रेटनं मॅच आली असती. परंतु कुठेतरी रघुवीरचे 1-2 षटकार कमी पडलेत. परंतु तन्मयच्या बॅटमध्ये षटकार जरूर आलाय. 1 चौकार. गोलंदाज तयार लोकेश. आणि हा वाईट बॉल. दिशा भरकटली गेली आहे. अवांतर धाव मिळते. लोकेश नंतर चिरागचं बॉल आहे. पहिलं षटक ज्या पद्धतीने चिरागनं हाताळलं होतं
खूप चांगलं कमबॅक केलं होतं, विकेटही मिळवून दिली होती, 3 चौकार बसले होते, पॉवर प्ले होतं. आता पॉवर प्ले नाहीये, सर्कलच्या बाहेर फिल्डिंग आहे आणि चिराग व्हाईट बॉल टाकताना रन रेट वाढवतोय. या ओव्हरची सुरुवात 27 धावा यंगस्टार कुडूस. 26 धावा आहेत आणि इकडे पाहिलं तर ओ माय गॉड, हे प्रभु हरिनाम, ये क्या हुआ, क्या छूट गई और लंबा छे, ह्यूज सिक्सर. थँक्यू यतीश जिगोरे यांच्याकडनं प्रेक्षकांना षटकाराचा कॅच घ्या आणि 100 रुपये मिळवा. भाजपा युवा मोर्चा वाडा तालुका अध्यक्ष दिग्गज व्यक्तिमत्व युवा नेते यतीश जिगोरे यांच्याकडनं. हा शॉट पाहिला आपण तर स्ट्रेटला फटका आहे, चांगला फटका, बॉलला फील्ड होईल तोपर्यंत एक धाव. षटकार बसलाय, त्यावर मात्र सिंगल घेतली, 7 धावा कव्हर केले, एक व्हाईटची मिळाली, 2 बॉलमध्ये 8 धावा आल्या, रन रेट मोठा झालाय. बघा हळूहळू का होईना प्रति ओव्हरला 2 फटके ठोकत ही मॅच यंगस्टार कुडूस टीम जवळ करू पाहिल. शेवटी कुडूसकर आहेत, कुडूसकरांचा दबदबा वाडा टेनिसमध्ये नेहमी राहिलाय. या हंगामध्ये थोडंसं मात्र एफडीजी कुडूस संघ सुरुवात खूप चांगली केली, त्यानंतर थोडं कमी पडले. त्यानंतर बघितलं आपण साईराज कुडूस टीम स्ट्रगल करतायत. चिंगर टीम आता मात्र फॉर्ममध्ये सूर शोधताना कालच्या दिवसामध्ये मोठ्यावाडा टीममध्ये क्वालिफाय झालेत. एस पी बिलुई संघ या मैदानात खूप चांगला खेळ करून गेलेला आहे. आर पी लायन्स संघ गेलेला आहे एकापेक्षा एक. आणि कालच्या दिवसामध्ये तिळसे टीमनं बाजी मारली, ऐकून खूप बरं वाटलं. ते खूप संघर्ष करत होते आणि त्यांना सूर सापडलाय. गोलंदाज तयार, विकेट जाते आणि अजून एक धक्का बसतोय. विकेट नंबर 3 यंगस्टार कुडूस टीमला, तिसरी विकेट. सुनीलजी ठाणगे इथे उपस्थित होतात, त्यांना आयोजकांची विनंती आपण मंचावर यायचे. सुनीलजी ठाणगे, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण मंचावर आणि जाऊया आपण 15 चेंडू आणि 44 धावा. 15 बॉल आणि 44 धावांची गरज. ही मॅच आपण पाहतायत. विकेट पेक्षा रन रेटला महत्व राहील यंगस्टार कुडूस टीम करिता. विकेटचं टार्गेट मनामध्ये ठेवून या ठिकाणी डॉट बॉलचंही टार्गेट ठेवावं लागेल दुपारपाडा टीमला, कारण 15 बॉल 44 धावा होऊ शकतात. मॅच 50% 50%, 50-50 चान्स. दांडी गुल, पॉवरफुल बॉलिंग कुणाची, चिराग. अक्षरशः या ठिकाणी पाहिलं आपण, चॉकलेट टाकलं, बॅटरला समजूत दिलं नाहीये. हवेत बॉल फिरला की काय. दांडी गुल, क्लीन बोल्ड. वाडा पंचायत समितीचे माजी सदस्य राजेशजी सातवी यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती, आपण देखील स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. विकेट पडली, आपण टॉस बॉक्सकडे जाऊया. हे षटक संपण्याच्या मार्गावर आहे आणि षटक संपले की लगेचच आपण टॉस करूयात. अगदी बघितलं आपण तर 2 बॉलचा खेळ बाकी राहतोय. विशाल ग्रामपंचायत सदस्य कुडूस, युवा नेतृत्व, कबड्डी खेळतात आणि समाजकारणामध्ये सुद्धा आहेत आणि क्रिकेट सुद्धा खेळतात. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि बॅटिंग आत्ता गरजेची आहे. तन्मयला 7 देणं गरजेची आहे. सिंगल डबल काढणारा बॅटर सुद्धा या पुढच्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये राहिला तरी सुद्धा तन्मय ही मॅच एक हाती फिरवू शकेल. अगदी बघितलं योगेश चौधरी यांच्या छत्रछायामध्ये तयार झाले. कहेश पडल्याने चान्स दिला आणि तन्मय सारखे खेळाडू आता वाडा टेनिसमध्ये नजरेमध्ये भरतायत. ISPLचा स्वप्न ठेवून आता टेनिस क्रिकेट स्टार मेहनत घ्यावी लागेल. विकी काळे पोहोचलेत आणि हा बॉल डॉट पाहायला मिळतोय. विकी काळेला ज्या पद्धतीने आपण चौकार षटकार मारताना पाहिलं, सगळ्यांना एक समाधान वाटलं की आपल्या वाडा टेनिसचा खेळाडू ISPLला पोहोचतो आणि त्या ठिकाणी तो ओपनिंग करतो आणि त्या ठिकाणी ओपनिंगला गेल्यानंतर त्याची बॅटिंग चालते. एक मनाला सॅटिस्फॅक्शन मात्र मिळून जातंय. मग तो जातोय, मग आम्ही जाऊ शकतोय, हे मनामध्ये होतंय आणि क्रिकेट मात्र वाढतंय. ही वाडा टेनिसची मात्र सुरुवात आहे. हा बॉल लाईन त्यात लेन. बघा विकेट काढल्यानंतर आत्मविश्वास उंचावला चिरागचा, कमबॅक केलं. मी तर म्हणेन दबाव ठेवला चिरागनं यंगस्टार कुडूस टीमवर. कैचचे विकेट काढल्यानंतर या ठिकाणी आफ्रिदी सुद्धा जास्त काही करू शकले नाहीत. धावसंख्या फळकार पाहायला मिळते 33-77 धावांचं लक्ष असताना. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. दादू स्पोर्ट टुर्नामेंटच्या आजच्या डे मधील दुसरा सामना. ओव्हर टू बुंदे सर. धन्यवाद सूरज पाटील सर. टॉस आपण करूयात. मी मंचावरील सन्माननीय जयरामजी
आपल्याला विनंती करतो आपण या टॉस करण्यासाठी. जयरामजींच्या माध्यमातून हा टॉस केला जाईल. एका बाजूला अन्वी 11 मुसारणे आणि दुसऱ्या बाजूला ओम स्वस्तिक 11 सारशी. या कॅप्टन. सन्मान्य जयरामजींच्या माध्यमातून टॉस या ठिकाणी केला जातोय. एका बाजूला अन्वी 11 मुसारणे संघ, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ओम स्वस्तिक 11 सारशी. काटा छापा छापा असा कॉल दिलाय आणि काटा आलाय. अन्वी 11 मुसारणे संघाने टॉस जिंकला. पण मॅच चालू आहे त्याच्यामुळे लगेच टॉस जिंकलाय तो अन्वी 11 मुसारणे संघाने. आणि ओके, जाऊया मॅच मध्ये. उर्टू सूरज पाटील सर. गगनचुंबी षटकार, बिग स्काय यू द सिक्सर, डीप लॉंग ऑन वरनं तडाखा दादू स्पोर्ट षटकार. थँक्यू. 24 धावांवर खेळतोय तन्मय. काय बॅटिंग अफलातून करतोय. धडकी भरणारा षटकार. गोलंदाज भाविकला आपण पाहतायत. 20 धावा दुपारवेळा टीमनं अंतिम षटकात ठोकल्या होत्या. चौथ्या षटकात जर 20-22 धावा आल्या मॅच ऑन होईल. यंगस्टर कडून टीमला सुद्धा दबाव हटला जाईल. फटका चांगला होता. तन्मय याच्या बॅटमध्ये षटकार बसलेला आहे. नजर ठेवून बॅटिंग करतोय. बॉल नजरेमध्ये भरून घेतोय. दबावाखाली या ठिकाणी बॉलिंग येते. व्हाईट बॉलचा इशारा लेग स्टंपच्या खूपच बाहेर हा बॉल मात्र पाहायला मिळालाय. आणि छत्रपती शिवाजी महाराज पॅनलचे अंपायर्स या ठिकाणी पाहताय आपण. खूप चांगली अंपायरिंग प्रदीप भंडारी अँड टीम या ठिकाणी करताना या स्पर्धेला वाडा टेनिसला खूप चांगलं योगदान मागच्या 4 ते 5 वर्षापासून सातत्य देत आहेत. गोलंदाज तयार. दुसरा बॉल आणि हाईटचा बॉल, नो बॉल. त्यावर मात्र कव्हर डावीचा फटका. एक धाव तन्मयनं कव्हर जरूर केली आहे. विशालला संधी मिळते फ्रीडचा बॉल खेळायला. 9+1 2 न पुढे धावसंख्या वधारताना खूप मागणी सुरुवातीला भाविकनं केली आहे. षटकार बसलाय, वाईट बसलाय, वाईट नंतर नो टाकलाय, त्यावर एक सिंगल येते आणि तब्बल 9 धावा एका बॉलमध्ये खर्च केल्या. धावा पोहोचल्या कुठे? 42 वर. 77 धावांचं टार्गेट. 5 बॉल शिल्लक. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 9 धावा एका बॉलमध्ये आलेल्या आहेत. 20 ते 22 धावा या ओव्हरला मिळवायच्या आहेत तरच मॅच ऑन होईल. संधी असेल पुढच्या ओव्हरला यंगस्टर कडून टीमला, कारण 42 स्कोर ऑन बोर्ड आत्ता पोहोचलाय. अब क्या होगा? फ्री हिट. त्यावर मात्र संधी आहे. चला स्पीडअप करा. दुपारपेडा टीम गोलंदाज कमर 8 कडे या रनअप घेताना. आणि ते पाहिलं आपण तर एक धाव कव्हर केली आहे फ्रीडच्या बॉलवर विशालनं. थर्ड मॅन मध्ये मात्र फिल्डर त्या ठिकाणी थर्ड स्लिपला जरूर तैनात होता. धावसंख्या पण सिंगल मात्र वधारली. स्कोर कार्डवर 43-43 वर. 4 बॉल अजूनही शिल्लक राहत आहेत. तन्मय हे नाव मात्र या मैदानामध्ये खूप चांगलं चालतंय. 3 षटकार 1 चौकार. अमेझिंग बॅटिंग. 27 धावा वैयक्तिक इनिंग साकारताना भाविक थोडस डोकेदुखी तन्मय ठरतोय. बॉल नजरेमध्ये त्याच्या भरतोय आणि त्यापासून मात्र सुटका होणार नाही. स्ट्रेट ड्राईव्ह, परफेक्ट टायमिंग, हेलिकॉप्टर षटकार. पोलिशी मार. नरेश घाटाल खुश. दादू स्पोर्ट या ठिकाणी षटकार. थँक्यू. मॅच ऑन झाली आता. 9 बॉल 29 धावांची गरज. या ओव्हरला 2 षटकार 12, 1 नो बॉल 13, 1 व्हाईट बॉल 14, 1 सिंगल 15 आणि अजून एक सिंगल. 16 धावा आलेल्या आहेत. बॉल शिल्लक अजूनही आहेत 3 बॉल. 3 बॉल मध्ये 16 धावा आल्या. मॅच ऑन झाली. 49 स्कोर ऑन बोर्ड. 49चा आकडा आलाय. आता दुपारे पाड्याप्रमाणे तोडीस तोड धावा आलेल्या आहेत. 1 मॅन आर्मी.
लढतोय, संघर्ष करतोय, स्वतःचं अस्तित्व वाडा टेनिस मध्ये तन्मय यंगस्टार कुडूसच्या माध्यमातून दाखवतोय. 9 बॉल 28. वॉट मॅच. चौथा बॉल, 3 बॉल. विचारात टाकणारी गोलंदाजी भाविकसाठी आज. प्रेक्षक या ठिकाणी पाहत्या अलॉंग द कार्पेट वाडी डीप लॉंग ऑन कडनं मात्र प्रोटेक्शन मिळतं. एक धाव कव्हर केली आहे. अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, कन्सिस्टन्सीने खेळतोय. तन्मय षटकार बसल्या तर सिंगल घेतोय, स्ट्राईक रोटेट करतोय, गोलंदाजाला विचार करायला भाग पाडतोय. जेव्हा स्ट्राईक रोटेट होते ना तेव्हा गोलंदाजाला बॉल चेंज करावा की तोच ठेवावा या संभ्रमात तो राहतोय. याचाच फायदा मात्र या ठिकाणी यंगस्टर कुडूसचे विशाल घेतील की भाविक मात्र आपल्या बॉलिंगचा त्यावर दबदबा दाखवतील. कारण नवीन बॅटर आहेत विशाल, ज्याच्या बॅटमधनं जर 2 षटकार एखादा चौकार लागला तर मात्र ही मॅच सोपी होईल यंगस्टर कुडूस टीमला सुद्धा संघर्षाला. फुलटॉस बॉलवर विकेट जातीये. 1 नाही, 2 नाही, 3 विकेट मात्र अगदी लूज क्रिकेटनं यंगस्टर कुडूस टीमच्या गेलेल्या आहेत. आफ्रिदी दांडीगुल, त्याच्यानंतर विशाल दांडीगुल, बघितलं रघुवीर अगदी सोपी विकेट टाकून बाद झाले. संघर्ष मोठा होईल का या डिझाईन. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शोएब पटेल. अगदी तन्मयची जी बॅटिंग दरारा कायम केले आतापर्यंत. 4 षटकार, 1 चौकार, 7 कोण देत नाहीयेत. 3-7 तन्मयला मिळालीच नाही. रघुवीरनं प्रयत्न केला, तो 5 धावांवर बाद झाला. अगदी बघितलं आपण तर अभिलाषनं सुरुवात करताना 2 चौकार ठोकले, तो बाद झाला. आफ्रिदीनं ज्या ठिकाणी आफ्रिदीची विकेट गेली प्रेशरमध्ये आली होती टीम, परंतु ज्यानंतर नो बॉल फ्रीड बसले, रन रेट खूप चांगला मिळाला आणि स्कोर वाढला. 7 बॉल 27 धाबा. व्हॉट अ मॅच. कमबॅक करतोय भाविक. विकेट काढली डॉट बॉल. हा विकेटपेक्षा तो बॉलवर विकेट येताना धावा कमी झाल्या, हे महत्वाचं आहे. कव्हर ड्राईव्हचा क्लास पहा किती आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहे, परंतु 2 धावा रोखण्यामध्ये तेवढंच यश मिळेल का. अंतिम बॉलवर 2 धावा आलेल्या आहेत. स्कोर वाढला. मोठी धावसंख्या मात्र पाहायला मिळते. 52चा आकडा गाठलेला आहे. 32-31 वरची धावसंख्या आता पोहोचली 52 वर. आणि आता इथे हे वादळ घोंगावतोय. नाव आहे तन्मय यंगस्टार कुडूस. यानंतर सुद्धा बनाटचं मॅचेस आहेत. सारशी विरुद्ध मुसाने, ही सुद्धा बलाढ्य टीम. एकमेकांसमोर 2 टीम टक्कर देतील. बलाढ्य मॅच आणि पुढच्या सामन्यात आपण जरूर जोडले जाऊ. अगदी बघितलं आपण तर यतीश गोरे आणि पब्लिकला सुद्धा पहिल्या मॅच पासून 100 रुपये पारितोषिक षटकाच्या कॅचसाठी. अगदी बघितलं आपण तर 52चा स्कोर. आता लक्ष बाकी राहते. 6 बॉल 25 धावा. 7 बॉल 27 हव्या होत्या. 2 रन कव्हर केल्या. 25 मात्र आकडा येतोय. पहिल्या 3 बॉलला 15 धावा येतील की 10, इथे समीकरण आहे. पहिल्या 3 बॉलला 15 धावा येतील की 10. चुरस्त लागली. 6 बॉल 25. गोलंदाज कोण आहे. बॉलची डिमांड या ठिकाणी अंपायर करताना गौरांग. नवीन गोलंदाज या ठिकाणी षटक जबाबदारीनं मोठं या ठिकाणी मात्र संघर्ष करावा लागेल, कारण 3 षटकार ठोकण्याची धमक तन्मय मध्ये आहे. ही मॅच पहिल्या 3 बॉलला 2 षटकार बसले तर ऑन होणार आहे. व्हॉट अ मॅच. 6 बॉल 25 धावा. 6 चेंडू आणि 25 धावा. सहा बॉल 25. ही मॅच तन्मयनं जिंकवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय विशाल दिनकर मुसाने यांच्याकडनं. काय बॅटिंग केली आज या खेळाडूनं. 4 षटकार 1 चौकार.
31 धाबांवर खेळतोय. पहिल्या 3 बॉलला 2 षटकार ठोकायचे. पहिल्या बॉलला षटकार आला तर मात्र समीकरण पलटी होतील. पहिलाच बॉल डॉट केला, मॅच मात्र प्रेशर मध्ये येईल, कारण 6 बॉल 25 ची मॅच आहे. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर प्रहार केलाय जरूर आणि इथे कॅच पकडली नाही, धक्का दिलाय आणि धक्का हा कुडाला असेल, यंगस्टार कुडूस टीमला असेल की दुपारपाडा, म्हणजे मॅच तळ्यात मळ्यात आहे. 50-50 चान्सवर आहे. अजूनही बॅलन्स मॅच आहे. 2 धावा आल्या, 25 धावा होत्या, आता स्कोर बाकी राहते 23. यस, DRS मला वाटतं घेत आहेत का पंच? DRS घेत आहेत, कारण क्रुशियल मोमेंट आहे मॅच मध्ये. ज्या पद्धतीने बॉल दूर निघाला होता, धक्का लागल्यानंतर कॅच ड्रॉप ही चुकी फार महागडी ठरेल, येणारा वेळ ठरवेल. 1000 रुपये लागलेले आहेत तन्मय करिता त्यांचे फॅन फॉलोवर मित्र विशाल दिनकर यांच्याकडनं. फेअर बॉल आहे, 2 धावा. काय मॅच आहे, बॉलर तयार आहेत. गौरांग पहिल्या बॉलला षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय, त्यावर 2 धावा आलेल्या आहेत. हॅट्रिक षटकारची लागेल का, डॉटची लागेल का? व्हाट अ शॉट, जैसे गेंद निकली बंदूक की गोली, आर पार षटकार. थँक्यू. 39 वर खेळतोय तन्मय, 39 वर, सॉरी 40. 10 धावांपासून 50 दूर आहे, परंतु इथे 4 बॉल 17 ची मॅच आहे. 2 षटकार अजून लगातार आले, षटकार हॅट्रिक झाली, मॅच अगदी जवळ येईल. आता गौरांग सुद्धा विचारात आहे. 2 बॉल मध्ये 8 धावा खाल्लेले आहेत. 6 बॉल 25 ची मॅच असताना 2 बॉल मध्ये 8 धावा आलेले आहेत. तिसरा बॉल, तन्मयला मनामध्ये मात्र जिद्द ठेवावी लागेल की मी षटकार हॅट्रिक ठोकून दाखवेन, आणि गौरांगला या ठिकाणी मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. संघर्ष दोघांमध्ये मोठा आहे. गौरांगनं बॉलचा पेस कमी केलाय. नाईस बॉल. बॉलवर या ठिकाणी मात्र राईज केला नाही, यावेळेस स्लोवर मात्र टाकण्याचा प्रयत्न केलाय. बॅटर हुकले मिस्टर तन्मय. 3 बॉल मध्ये 8 आलेले आहेत. मगाशीच म्हणाल होतो 6 बॉल 25 ची मॅच. पहिल्या 3 बॉलला जर 15 आल्या तर 10 राहतील. पहिल्या 3 बॉलला 8 आलेले आहेत, त्यामुळे आता 17 3 बॉल मध्ये. काही घडलं जाऊ शकतं. साईराज कुडूस टीमच्या बॅटरने ठोकले होते अबिडगडची स्पर्धा मागच्या सीझन मध्ये. 3 षटकार, मॅच बनवली. गौरांगनं सामना बनवलेला विकेट या ठिकाणी मात्र घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, परंतु तन्मयसाठी टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. 12 टीम 10 टीमचा सहभाग असतो, जिंकणारा कोणीतरी एक संघ असतो, परंतु इतिहास रचणारे खेळाडू लक्षात राहतात. त्यातील आज पहिल्याच मॅच मध्ये नाव, 40 धावांची फास्ट इनिंग खेळणारा बॅटर नाव आहे या ठिकाणी यंगस्टार कुडूस टीम प्लेअर मिस्टर तन्मय. चाळीस धावा, काय फास्ट इनिंग खेळलाय. 4 षटकार, 5 षटकार 1 चौकार. एकटा खेळला, कारण दुसरे बॅटर जास्त तग धरू शकले नाहीत. षटकार मारणारे कोणी दुसरे ठरलेच नाहीत, त्यामुळे हा सामना कठीण झालाय. 17 धावा, आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय बघा. क्रिकेट आहे. 2 बॉल 17 भाईंदरच्या मैदानामध्ये झाले होते. बॅटर होते पिंटू पारचा, आणि त्यांनी मात्र ठोकले होते 2 षटकार. व्हाईट बॉलवर पडून गेला होता चौकार, आणि ती मॅच जिंकली होती. 12-5-17. 5 धावांचा बोनस मिळाला 1 षटकार ठोकल्यानंतर. शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला. 2 बॉल 17, मॅच जिंकली होती. फुलटॉस बॉल, आणि इथे पाहिलं आपण तर याच फुलटॉस बॉलनं अगदी कुडूसकरांचा घात केला.
फुलटॉस बॉलवर दांडी गोल विकेट गेल्या. फुलटॉस बॉलवर हुकले. फ्रीटच्या बॉलवर एकही षटकार बसला नाही. 3-3 फ्री हिट मिळाल्या होत्या. त्याचा संधीचा फायदा घेता आला नाही. एकट्या बॅटरनं मॅच काही जिंकली जात नसते. आमच्या SP बिलोरी टीमला मी नेहमी सांगत असतो की अभिनय पाटीलवर डिपेंड राहाल तर तुम्ही मॅच जिंकणार नाही. स्वतःला सिद्ध कराल तरच तुम्ही जिंकत जाल. या ठिकाणी पाहिलं आपण तर खूप चांगली बॉलिंग. गौरवचं मी कौतुक करेन, खास करून विशेषतः म्हणजे ज्याने खूप चांगली बॉलिंग केली, चिराग. ओव्हर नंबर 3 तिथे मॅच टर्न झाली. फक्त 8 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट काढल्या होत्या. तर Hard luck to. धन्यवाद सूरज सर. आपण मुख्य क्रीडा मंचाकडे जाऊयात स्वागत सन्मानासाठी. तर एक आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय, सन्माननीय राकेशजी भोईर साहेब, युवा उद्योजक कांबारे यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी ऋतुराज याला विनंती करेन की आपण सन्माननीय आदरणीय राकेशजी भोईर साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान या मुख्य क्रीडा मंचावरती करायचं आहे. तर जाऊया आपण यंगस्टार कुडूस वर्सेस दुपारी पण हा सामना पाहिलात. खूप चांगली मॅच झाली. अगदी बॅटिंग त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे मेजर रवींद्रजी खांजोड यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. भाविश यांना विनंती करतोय. यस ऋतुराज यांनाच मी विनंती करेन की आपण त्या ठिकाणी स्वागत सन्मान करायचं आहे मेजर रवींद्र खांजोड यांचं. तर जाऊया मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे. दादूस्फोट कांबारे 1 लाखाची स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन आणि आयोजनाच्या निमंत्रणा मान देऊन जयरामजी दादा यांचं आगमन झालेलं आहे. ऋतुराज खरपडे यांच्या शुभात या ठिकाणी सन्मान केला जाईल. ऋतुराजजी यांच्या शुभात जयराम दादा यांचा सन्मान मुख्य मंचावर मात्र केला जात आहे. वेलकम आपलं दादूस्फोट कांबारे लाखाच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. हार्ड लक टू तन्मय. वेल डन. गुड बॅटिंग.